करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण त्यांचं या ठिकाणी व्यक्त करा. धन्यवाद साबळे साहेब. साथियो, यापूर्वीच मला खरं तर साबळे सरांनी येण्यासाठी आग्रह धरला होता की आम्हाला एक मीटिंग तुमची पाहिजे आहे. जसं खरे साहेब, मिसाळ साहेब यांच्याशी आमचं टेलिफोनिक संभाषण पण पाठीमागे झालेलं होतं, तेव्हा आम्ही दिल्लीमध्ये होतो. आणि आज प्रत्यक्षात मी काल पालघरला होतो. पालघरची मीटिंग घेऊन मग तिथून मुंबईला आलो. मुंबईवरनं मग इकडं आज आपल्यामध्ये आलेलो आहे. आज जे हे तालुका स्तरीय इंदापूरची मीटिंग आहे, ही मीटिंग सफलतापूर्वक या ठिकाणी होत आहे. आजच्या या मीटिंगमध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि जे प्रस्तावित करत आहे, सूत्रसंचालनही तेच करत आहेत, आमचे मित्र सुमेध साबळे साहेब, उपाध्यक्ष बामसेफ पुणे जिल्हा बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष मिसाळ साहेब, इंदापूर तालुक्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष माननीय सुभाष खरे साहेब, दादासाहेब खरात साहेब जे बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव आहेत, संतोष कांबळे साहेब उपाध्यक्ष आहेत भारत मुक्ती मोर्चाचे इंदापूरचे, महेश चव्हाण ज्यांची ओळख सुमेध सरांनी दिली की जेव्हा केव्हा फोन केला तर ते तहसील कार्यालयामध्ये असतात, पोलीस स्टेशनला असतात, आणि जेवढा पोलीस स्टेशनला कार्यकर्ता जाईल ना तेवढा मोठा नेता. म्हणून महेश दादा चव्हाण यांची नियुक्ती युवा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर पदी झाली. त्यांचं मी राष्ट्रीय युवा आघाडीकडनं, बहुजन मुक्ती पार्टीकडनं त्यांचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो. त्याचबरोबर राजेश काशीद युवा उपाध्यक्ष यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि साथियो, आज राष्ट्रीय स्तरावरती दोन शक्ती काम करत आहे. एक शक्ती अशी आहे की जी RSSची शक्ती आहे, जे ब्राह्मणांच्या हितसंबंधासाठी काम करते, हितासाठी काम करते. आणि दुसरी जी शक्ती आहे ती बामशेफ नावाची शक्ती आहे, ती बहुजनांच्या न्याय हक्काची लढाई लढत आहे. तुम्हाला सांगायला मला एक गोष्ट महत्त्वपूर्ण आवडेल की बामशेफचं निर्माण हे आंदोलनातून झालं. बामशेफ जे संघटन बनलं, SC ST OBC अँड मायनॉरिटी एम्प्लॉईज फेडरेशन. मी मुंबईला जेव्हा प्रभारी म्हणून काम करायचो तेव्हा एका GSTच्या कमिशनरला भेटलो, खरे साहेब. आणि आपलं भेटण्याचा काय उद्देश असतो, राष्ट्रीय अधिवेशनाला की अधिकारी लोकांना भेटायचं असतं मिसाळ साहेब. मग त्यांच्यासमोर मी असं हँडबिल आपल्या राष्ट्रीय अधिवेशनचं ठेवलं. ते लॅपटॉपमध्ये मग्न होते. त्यांनी पाहिलं आणि पुन्हा त्यांनी लॅपटॉपमध्ये आपलं काम सुरू केलं. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, आम्ही त्यांच्या समोर बसलेलो आहोत, अपॉइंटमेंट घेऊन बसलेलो आहोत. पुन्हा मी अजून पुढे थोडंसं हँडबिल सरकावलं त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, हँडबिलकडे पाहिलं, आणि ते मला म्हणाले, मी तुमच्या संघटनेचा सदस्य नाही, कार्यकर्ता नाही, पदाधिकारी नाही, मग तुम्ही माझ्याकडे कशासाठी आलेला आहात? मी तुमच्या संघटनेचा सदस्य नाही, वेलविशेअर नाही, कार्यकर्ता नाही, पदाधिकारी नाही, तर तुम्ही कशासाठी आलेला आहात? तर मी त्या कमिश्नरला बोललो, ये बात सही है सर, आप जो कह रहे हो कि आप हमारे संगठन के वेलविशेअर नहीं, कार्यकर्ता नहीं, पदाधिकारी नहीं, तब भी आप बामसेफ के हो. तो उन्होंने कहा वो कैसे? तो हमने कहा बामसेफ का जो लॉन्ग फॉर्म है, द ऑल इंडिया बैकवर्ड इन द ब्रैकेट SC ST OBC एंड माइनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉयज फेडरेशन, दैट इज बामसेफ. बोले मुझे पता ही नहीं था.
तो उन्होंने कहा मैं क्या सहयोग कर सकता हूं। आप कह रहे थे कि मैं बामसेप से नहीं हूं, तब भी आप बामसेप के हो, तो मैं क्या सहयोग कर सकता हूं। तो मैंने एक 50,000 का चेक निकाला, कूपन निकाला और 1 लाख रुपए का एक कूपन निकाला। तो उन्होंने देखा तो 50,000 का ऐसा ले लिया। तो मैंने तुरंत फिर वापस ले लिया। तो उन्होंने कहा क्यों? मैंने कहा ये आपके लिए नहीं है। तो मेरे लिए कौन सा है? तो ये 1 लाख का आपके लिए है। 1 लाख का उन्होंने कूपन ले लिया। तो हमारे SC ST हिंदी समजतं ना, मी मराठी पण मी बोलतो, काय देशभरामध्ये फिरत असल्यामुळे। तो उन्होंने 1 लाख रुपए का दे दिया। तो हमारे जो लोग हैं SC ST OBC को, उनको पता नहीं कि ये संगठन हमारा संगठन है। ये संगठन 3 लोगों ने बनाया, कांचीराम साहब, DK खापड़े साहब और दीना भाना साहब। और ये संगठन कांचीराम साहब के समय में 11 स्टेट में काम कर रहा था, 143 डिस्ट्रिक्ट में काम कर रहा था। आज ये वामन मेश्राम साहब के नेतृत्व में 625 डिस्ट्रिक्ट में काम कर रहा है, 32 राज्यों में काम कर रहा है और अदर ध्यान 40 कंट्रीज में संगठन काम कर रहा है। म्हणजे आपलं जे हे संघटन आहे हे कुठलं लोकलचं संघटन नाही आहे, हे राष्ट्रीय स्तरावरचं संघटन बनवलं गेलेलं आहे। आपण ज्यांना इंदापूर मधून राष्ट्रीय जबाबदारी दिली होती ते कधी राष्ट्रीय स्तरावरती फिरत नव्हते, त्यांचा भारत काय इंदापूर होता। आता आमचे खरे साहेब तालुका अध्यक्ष आहे, सगळ्यांना माहिती आहे, संघटनेमध्ये सगळ्यांना माहिती आहे। पण त्यांचा परिचय काय? फक्त तालुक्यापुरता त्यांचा परिचय होता। ते बाहेर गेले, त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत, त्यांची परवाला मीटिंग पण झाली। अशी माहिती मिळाली की ते महानगरपालिकेच्या जागा द्या, नगर परिषदेच्या जागा द्या, झेडपीच्या जागा द्या। सुळे मॅडम म्हणाल्या तुम्ही इमानी इतबारे निस्वार्थपणे काम करा। याचा अर्थ तुम्हाला समजतो काय? तुम्ही इमानी इतबारे निस्वार्थपणे काम करा म्हणजे तुम्हाला काय देणार नाही, मग इकडे इमानी इतबारे करा। त्यांना माहिती झालं अरे तिकडे बायमानी करून आले थे, तिकडं बायमानी करून आलेले आहेत, मग इकडं तरी इमानी इतबारे करा, असा त्याचा अर्थ आहे। म्हणून साथियो आज 2 शक्ती राष्ट्रीय स्तरावरती काम करत आहेत, एक RSS, दुसरी बामसेप। RSS चा 7 दिवसाचा केडर कॅम्प गुजरात मध्ये झाला, खरे साहेब, मिसाळ साहेब, आणि त्या केडर कॅम्प मध्ये एकच चर्चेला आणली गेली, बामसेप आणि वामन मेश्रामला कसं रोखलं गेलं पाहिजे। वामन मेश्राम साहेबांना का रोखू इच्छितात ते लोक? कारण वामन मेश्राम साहेब आता वर्तमान परिस्थितीमध्ये संघटन चालवत नाहीये, तर संघटन शक्तीनिशी आंदोलन चालवत आहे। आणि RSS जे आहे ते आंदोलनाला घाबरत आहे, BJP जे आहे ते आंदोलनाला घाबरत आहे। तुम्हाला मी एक खास गोष्ट सांगू इच्छितो, वामन मेश्राम साहेब सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात आणि OBCची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे याच्या समर्थनामध्ये आंदोलन उभं करत आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोक संघटनेमध्ये तोडफोड करत आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये जे तोडफोड करणारे लोक आहेत ते कुणाच्या समर्थनात काम करत आहेत? कुणाच्या समर्थनात काम करत आहेत? आमचं आंदोलन म्हणजे मेश्राम साहेबांचं आंदोलन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरोधात, ते लोक संघटनेमध्ये तोडफोड करत आहेत, तर ते लोक जे तोडफोड करणारे आहेत ते कुणाच्या समर्थनात काम करत आहेत? निश्चित सेंट्रल गव्हर्नमेंटच्या समर्थनामध्ये काम करत आहेत। आज मोठ्या संख्येने इथे युवक जमलेला आहे आणि ही खरंच आजची जी मीटिंग आहे ही मोठी मीटिंग झाली असं मी मानतो या ठिकाणी। म्हणून साथींनो आपल्याला पॉलिटिकल काम करत असताना पेशन्स ठेवून काम करावं लागेल, संयम ठेवून काम करावं लागेल, धैर्य ठेवून काम करावं लागेल। मिसाळ सरांचं माझं टेलिफोनिक बोलणं झालं, निवडणुकीच्या काळामध्ये झालं, खरे सरांशी माझं बोलणं झालं। ते म्हणाले आता आम्ही एका पार्टीमध्ये आहोत, वातावरण यांचं आहे जोराचं,
परंतु आम्हाला इकडं काम करायचं नाही, आम्हाला बहुजन मुक्ती पार्टीमध्ये काम करायचं आहे. आज आपला एकही MLA नाही, एकही MP नाही, तरी अलायन्सला आपल्यासोबत लोक तयार आहेत. एक तर पट्ट्या मला बोलला, सर कोण बोल, सर मला तिकीट जर नाही दिलं तर मी बंड करेन. अरे म्हणलो त्याला अजून आमचा एक MLA नाही, एक MP नाही, म्हणजे आपली ताकद आहे. आज आपला एक MLA नाही, MP नाही साथियो, परंतु आमची जी आयडिओलॉजी आहे आज बहुजन समाजामध्ये बहुमतामध्ये काम करत आहे. आणि हे जे बहुजन समाजामध्ये आमची जी आयडिओलॉजी आहे, जी बहुमतामध्ये काम करत आहे, उद्या ती पार्लमेंटमध्ये बहुमतामध्ये बदलू शकते, विधानसभेमध्ये बदलू शकते, ZP महानगरपालिकेमध्ये सुद्धा येऊ शकते. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन असते इथल्या, त्याच्याही तयारीला लागायचं खरे साहेब. आपल्याला हा एका महिन्याभरात आहे. तुम्ही युवकांना संधी द्या, महिलांना प्रतिनिधित्व द्या आणि मोठ्या ताकदीनं ह्या कामाला लागलं पाहिजे. साथियो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 3 पार्ट्या ज्या आहेत ते राष्ट्रीय स्तरावरती आहे. एक BJP आहे, राष्ट्रीय स्तरावरती काम करते, जिनं NDA गठबंधन बनवलेलं आहे. जी काँग्रेस आहे तिनं इंडिया गठबंधन बनवलं, तीही राष्ट्रीय स्तरावरती काम करत आहे. आणि 3ऱ्या नंबरला बहुजन मुक्ती पार्टी आहे. 31 राज्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचं पार्टी स्ट्रक्चर काम करत आहे. पवार साहेबांचं करत नाही. पवार साहेबांचं विदर्भात सुद्धा नाही खरे साहेब, साबळे साहेब, मराठवाड्यात सुद्धा नाही नेटवर्क. तेही पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यापुरतं आहे. अखिलेश यादव उत्तर प्रदेश, देशभरामध्ये पार्टी नाही आहे त्यांची. तेजस्वी यादव फक्त बिहार पुरते मर्यादित आहेत. बहीणजी फक्त उत्तर प्रदेश पुरती मर्यादित राहिलेली आहे. मग राष्ट्रीय स्तरावरती कोण आहे? राष्ट्रीय स्तरावरती बहुजन मुक्ती पार्टी आहे. आणि याच्या पाठीमागे सामाजिक संघटन किती आहेत? 92, म्हणजे 92 सामाजिक संघटना बहुजन मुक्ती पार्टीच्या पाठीशी आहेत. आणि ज्यांचं संघटन सेंट्रल मध्ये असतं त्यांची सेंट्रलाइज गव्हर्नमेंट बनते. बघा, बुद्धानं सामाजिक संघटन, सामाजिक क्रांतीचं आंदोलन चालवलं, एवढं चालवलं तर ते सेंट्रलाइज आंदोलन बनलं. मग ते सेंट्रलाइज आंदोलनाचा फायदा काय झाला? सम्राट अशोकाची गव्हर्नमेंट सेंट्रलाइज गव्हर्नमेंट बनली. ब्राह्मणांच्या लक्षात आलं, अरे हे तर बहुजन लोक सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आले, यांना रोखलं गेलं पाहिजे. प्रतिक्रांती झाली. प्रतिक्रांतीपासून आजपर्यंत एकदाही बहुजनाची सेंट्रलाइज गव्हर्नमेंट बनलेली नाही. मला सिंगल नाव सांगा सेंट्रलाइज गव्हर्नमेंट बनली, केंद्रामध्ये त्यांची सरकार आली. गोविंद सिंगाचं आंदोलन पंजाब पुरतं सीमित राहिलं, पंजाबमध्ये त्यांची सरकार बनली. साहेब, हा साहेब, पासून 9 तारखेला जे कार्यक्रम सुरू होत आहे ना, हा, त्याच्या खर्चाच्या संबंधातलं एक बजेट ड्रायव्हर टायर्ड पक्षाध्यक्षांनी पाठवलेलं आहे. बर, त्या संबंधात त्यांच्याशी बोलून घ्या. ठीक बोलतो साहेब. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, भोजन की व्यवस्था 20,400 व्यक्ती, CEC मेंबर रेसिडेन्शियल 24,000, हा सर, 12 कमरे 2,000 रुपये. हा सर, बोलून बोलून घेतो साहेब, मीटिंग संपली की. ओके सर, ओके. तो साथियो, गुरु गोविंदांचं सरकार पंजाब पुरतं सीमित राहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार महाराष्ट्रापुरतं सीमित राहिलं. कर्नाटकमध्ये बसवांनांचं सरकार कर्नाटक स्टेट पुरतं मर्यादित राहिलं. टिपू सुलतान म्हैसूर स्टेट, सयाजीराव गायकवाड बडोदा स्टेट, शाहूजी महाराज कोल्हापूर स्टेट. आणि वर्तमान परिस्थितीमध्ये जर आपण खरे साहेब, विशाल साहेब, तुम्ही पॉलिटिकल मधले अनुभवी लोक आहात, आपण जर ॲनालिसिस केलं, पॉलिटिकल ॲनालिसिस, शरद पवार साहेब महाराष्ट्र,
उद्धव ठाकरे साहेब कायस्थ प्रभू आहेत, ब्राह्मण नाहीत, महाराष्ट्र. एकनाथ शिंदे मराठा आहेत, महाराष्ट्र. अखिलेश यादव उत्तर प्रदेश, तेजस्वी यादव बिहार, बहेनजी उत्तर प्रदेश. कुठं आहे बहुजनांचं सेंट्रलाइज सरकार? तर येणारा काळ जो आहे तो बहुजनांचा काळ असणार आहे, बहुजन मुक्ती पार्टीचा काळ असणार आहे. ती यासाठी मी म्हणत आहे की आपलं संघटन सेंट्रलाइज संघटन आहे, लोकलचं संघटन नाही आहे. आपल्याला मागायची गरज नाही आहे, तुम्हाला देण्यासाठी तयार करत आहेत मेश्राम साहेब. म्हणून हे जे आंदोलन चाललेले आहेत ते आपण आंदोलन करण्यासाठी करत नाहोत, तर आपलं एक ऑब्जेक्ट आहे, आपलं एक गोल आहे. जसं बाबासाहेबांनी सांगितलं 1951ला, 28 ऑक्टोबर 1951ला जालंधर पंजाबमध्ये बाबासाहेब भाषण करताना म्हणतात, विदाउट पॉलिटिकल पॉवर वी कॅन नॉट एक्झिट इन द वर्ल्ड. आम्हाला राजनीतीमध्ये हस्तक्षेप करावा लागेल, सत्तेमध्ये हस्तक्षेप करावा लागेल, आम्हाला सरकारमध्ये यावं लागेल. म्हणजे बाबासाहेब काय विजन ठेवत होते? अशा काळामध्ये बाबासाहेब म्हणाले, जावा घराच्या भिंतीवरती लिहा की या देशाची शासनकर्ती जमात बनायचा आहे. तर आपल्या अशा काळामध्ये सांगितलं बाबासाहेबांनी की तेव्हा आपल्या घराला झोपडच ना, म्हणजे भिंतीच नव्हत्या. म्हणजे बाबासाहेबांनी राजनीतिक चेतना निर्माण केली आमच्या लोकांमध्ये. काय? शासनकर्ती जमात बनायचा आहे. आमच्या लोकांनी काय केलं माहिती आहे? कधी काँग्रेसला शासनकर्ती जमात बनवलं, तर कधी बीजेपीला शासनकर्ती जमात बनवलं, कधी बीजेपीला बनवलं, तर कधी काँग्रेसला बनवलं. आमच्या हातात काय? मग हेच महाशय म्हणाले, पवार साहेब एक विधान परिषद द्यायला तयार आहेत आणि त्या बदल्यामध्ये आपण सगळं संघटनेचं समर्थन त्यांना दिलं पाहिजे. मेश्राम साहेब म्हणाले, आम्ही काय आरपीआयचे लोक नाहीत. जसं काँग्रेसचा आणि दादासाहेब गायकवाड यांच्यामध्ये जो पॅक्ट झाला होता, 421 सीट होते, 420 सीटवरती काँग्रेस लढेल आणि बाकीच्या सर्व सीटावरती आरपीआय लढेल. म्हणजे आरपीआयच्या खात्यामध्ये किती सीट? आपल्या लोकांनी नीळ उधळली, ढोल ताशा लावले, आपल्या लोकांना कळालंच नाही नेमकं आपल्या हिश्श्याला किती सीट आलेल्या आहेत. तर आपली जी लढाई आहे साथियो, एका विधान परिषदेसाठी नाही, एखाद्या राज्यसभेसाठी नाही, ते तर 2019लाच आपल्याला मिळत होतं. आपण ब्रॉडन द बेस बाबासाहेबांची संकल्पना या देशामध्ये राबवू इच्छितो, शासनकर्ती जमात बनण्याची. ज्या समाजाचं विजन भाकरी पर्यंत सीमित होतं, त्या समाजाचं विजन बाबासाहेबांनी अपलिफ्टिंग केलं. काय? शासनकर्ती जमात बना. जे गिध असतं, गिध प्राणी, त्याला गिधाड म्हणतात. त्याचं विजन काय? विजन त्याचं लक्ष काय? त्याचा उद्देश काय? मेलेलं ढोर आणि एक दुसरं, त्याला हिंदीमध्ये बांग म्हणतात, ते वरी गिरट्या घालत राहतं आकाशामध्ये. गरुड, ते किती उंच असेल ना, त्याचं विजन काय? जिवंत प्राणी पकडतंय. तुम्ही जर रेल्वे स्टेशनला गेलात, बस स्टँडला गेलात, बूट पॉलिश करणारा आमच्या समाजातला व्यक्ती असतो, त्याचं विजन काय? सीमित आहे. आणि आमच्या समाजाचे विजन काय? भाकरीपुरतं सीमित. अशा लोकांचं विजन बाबासाहेबांनी काय केलं? शासनकर्ती जमात बनव. सर्व समस्याचं समाधान पार्लमेंटमध्ये आहे आणि सर्व समस्याचं समाधान जसं पार्लमेंटमध्ये आहे, तसं सर्व समस्याचं मूळ सुद्धा पार्लमेंटमध्ये आहे. हे जे संविधानाच्या विरोधामध्ये ऍक्ट आणले जात आहेत ना, का आणले जात आहेत माहित आहे तुम्हाला? संविधान आमच्या समर्थनात आहे, परंतु संविधान आमच्या नियंत्रणात नाही आहे. आणि मग आपल्याला जर गल्ली बोळातलं पार्टी संघटन चालवून संविधानाची लढाई लढवू शकतो, वाचवू शकतो का आपण? संविधान राष्ट्रव्यापी आहे. मग ही संविधान वाचवण्यासाठी, लोकतंत्र वाचवण्यासाठी
बहुजन मुक्ती पार्टी आज काम करत आहे आणि विरोधी दल म्हणून काम करत आहे, मजबूतीनं काम करत आहे. ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची ज्या आरती कुठल्या पार्टीनं काढली असेल तर ते बहुजन मुक्ती पार्टीनं काढली. येणारा काळ हा आपला काळ असणार आहे, युवकांचा काळ असणार आहे. 5-10 वर्ष लावायचे साथीवर. किती? 5-10 वर्ष, केवळ 5-10 वर्ष लावायचे आहे. लावू इच्छिता का नाही? लावायचेत की नाही आपल्याला? आम्ही तर 5 वर्षामध्ये 2500 वर्षाची जी गुलामी त्यांनी थोपलेली आहे ना, ते डिस्ट्रॉय करू इच्छितो. म्हणून पॉवर विल कम, डिस्ट्रॉय दी पॉवर. पॉवर तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुम्ही एका रुलर पार्टीला खतम करून तुम्ही सत्तेमध्ये येऊ शकता. मेश्राम साहेब जन आंदोलनाची तयारी करत आहे. जन आंदोलनातून सरकार बनते, आमच्या लोकांना माहिती नाही. काय आंदोलन, काय आंदोलन? आंदोलनामुळे तर व्यवस्था परिवर्तन होत आहे, आंदोलनातून सरकार बनते. जगामध्ये जन आंदोलन झाले. तुम्हाला खास गोष्ट सांगतो, ज्या देशामध्ये जन आंदोलन झालं तिथं त्रिकोर कमिटी काँग्रेसनं पाठवली. ते आंदोलन सफल का झालं? आणि ज्या देशामध्ये आंदोलन उभं राहिलं जन आंदोलन, परंतु तिथं विफल का झालं ही माहिती घेण्यासाठी पाठवलं. मग ही त्रिकोर कमिटी प्रोफेसर तिवारी नावाच्या अध्यक्षतेखाली गेली. त्याच्यामध्ये 2 IAS होते, एक पत्रकार होता. त्यांनी प्रश्न केले, तुम्ही तुमच्या देशामध्ये जन आंदोलन उभा केलं, तिथली सरकार तुम्ही पाळली, परंतु पुन्हा ती सरकार सत्तेमध्ये आली, तुमचं आंदोलन विफल झालं. विफलतेचं कारण काय? अपयशाचं कारण काय? तर त्यांनी उत्तर दिलं, आम्ही जनांदोलन उभा केलं, निरंकुश सरकार खाली कोसळली. प्रश्न निर्माण झाला, आता हे सरकार कोण चालवणार? प्रश्न निर्माण झाला, आता हे सरकार कोण चालवणार? तेव्हा आम्ही म्हणालो, वी हॅव नॉट एक्सपिरियन्स अबाउट द पॉवर, अबाउट द रूलर. आम्हाला सरकार चालवण्याचा कुठलाही अनुभव नाही, कुठलाही अनुभव नाही. ज्या देशामध्ये जनांदोलन झालं आणि तिथं सफल झालं, त्या लोकांना विचारलं, तुम्ही जनांदोलन केलं, सफल झालं आणि तिथली सरकार कोलॅप्स केली आणि तुम्ही सरकारमध्ये आलात, त्या सफलतेचं राज काय? त्यांनी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? आम्ही इथली सरकार कोलॅप्स केली, आम्ही जनांदोलन केलं आणि पुन्हा प्रश्न निर्माण झाला, आता हे सरकार कोण चालवणार? तेव्हा आम्ही हात वरी केले, वी हॅव एक्सपिरियन्स अबाउट दी पॉवर, अबाउट दी रूलर. हाटो बाजू, आम्हाला अनुभव आहे सरकार चालवण्याचा. तुम्ही बामशेपच्या राष्ट्रीय अधिवेशनला आलात का कधी? तुम्ही एकदा येऊन बघा. 2012चं माझं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन होतं आणि मेश्राम साहेब सांगत होते की हम 5 दिन की गव्हर्नमेंट चलाते हैं. मी बघितलं, इकडं तिकडं बघितलं, कुठं आहे गव्हर्नमेंट? मग मी पश्चिम बंगालला मालदा टाउनला राष्ट्रीय अधिवेशन होतं. म्हणलं माझ्या मित्राला घेतलं, म्हणलं आपण थोडंसं फिरू राष्ट्रीय अधिवेशनचा कॅम्पस. आम्ही फिरायला गेलो तर जेवणासाठी फूड बनवण्यासाठी खूप मोठा पेंडॉल बनवलेला होता आणि तिथं सर्व जेवणांची व्यवस्था झालेली होती. मग आम्ही ऑब्झर्वेशन केलं, ही फूड मिनिस्ट्री आहे, ही आमची फूड मिनिस्ट्री आहे. महिलांसाठी अलग स्वच्छतागृह, पुरुषांसाठी अलग स्वच्छतागृह, हे आमची पर्यावरण मिनिस्ट्री आहे. तिथून मी स्टेजच्या बॅक साईडला आलो, कंट्रोल रूम आहे, तिथून सगळं राष्ट्रीय अधिवेशन कंट्रोल केलं जातं. हे आमची सेक्रेटरी, हे आमचे IAS जे सरकार चालवणारे लोक असतात. तिथून आतमध्ये गेलो, देशभरातला निधी एकखट्टा येत होता, करोडो रुपये. हे आमची फायनान्स मिनिस्ट्री आहे. तिथून मुख्य पेंडॉलमध्ये आलो, मुख्य पेंडॉलमधून बाहेर पडलो तर डॉक्टर लोकांचा टेंट लागलेला होता. हे आमची हेल्थ मिनिस्ट्री आहे, ही आमची आरोग्य मिनिस्ट्री आहे. मग पुन्हा पेंडॉलमध्ये आलो, देशभरातले लोक जे प्रतिनिधी आपलं भाषण देत होते त्या सभा मंडपामध्ये आणि देशाचा मुखिया सेंट्रल चेअरवरती बसलेला होता. मग हे आम्ही म्हणालो की हे आमचे पार्लमेंट आहे, हे आमचे सरकार आहे.
आंदोलनातून सरकार बनते। साथियो, भूतकाळामध्ये ज्या लोकांनी राम मंदिराच्या समर्थनामध्ये, बाबरी मस्जिदाच्या विरोधामध्ये, बाबरी मस्जिद पाडण्यासाठी आंदोलन उभा केलं, भारत बंदचं आंदोलन उभा केलं, ते लोक वर्तमानामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट चालवत आहेत। प्रफुल्ल कुमारनं आसाममध्ये आंदोलन चालवलं, तो तिथं मुख्यमंत्री बनला। अरविंद केजरीवालनं अँटी करप्शनच्या नावाखाली आंदोलन चालवलं, दिल्ली आणि पंजाबमध्ये त्यानं सरकार बनवली। VP सिंगनं आंदोलन चालवलं, राजा नहीं फकीर हूं, देश की तकदीर हूं, बोफर्स घोटाळ्याच्या विरोधामध्ये आंदोलन चालवलं आणि देशाचा 8वा प्रधानमंत्री बनला। आम्ही सुद्धा वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालवत आहोत, भारत बंदचं आंदोलन चालवत आहोत। निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये आमची सुद्धा सेंट्रलाइज गव्हर्नमेंट असणार आहे। फक्त आपल्याला पेशन्स, संयम, ज्याला राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं आहे, धरसोडवरती सोडा। माणसाचं आयुष्य किती आहे? 60-70 वर्षे, 75 वर्षे। आपल्या लोकांचं काय होतं माहित आहे का? 2 वर्ष इकडं, 2 वर्ष तिकडं, 5 वर्ष तिकडं, 10 वर्ष तिकडं, झालं, तो तिथंच राहतो, त्याचं तिथंच राहतंय आणि मग तिथंच त्याची अंत्ययात्रा निघते। तुम्हाला जर ब्रॉड ऑन द बेस काम करायचं असेल, मोठं व्हिजन ठेवून काम करायचं असेल, रूलर बनण्यासाठी काम करायचं असेल, तर आपल्याला संयम असला पाहिजे। बाबासाहेब म्हणाले होते, मी जे हे झाड लावलेलं आहे ते खडकावरती लावलेलं आहे, राजनीतिक झाड, महेशजी हे खडकावरती लावलेलं आहे, याला फळं येतील, उशिरा येतील, परंतु हे फळं जे आहेत ते चाकण्या जोगे असतील, म्हणजे चविष्ट असतील। ज्याला फळाची घाई झालेली आहे ते आम्हाला सोडून गेले तरी चालतील। आता त्या लोकांना फळाची घाई झाली होती, संस्था वाचवायची घाई झाली होती, म्हणून ते लोक गेले आणि तिकडे गेले तर काहीच नाही लागला, निराश झालेले आहेत ते। आणि म्हणून निराश लोक कधीच राजनीतिक नेता होऊ शकत नाहीत, निराश लोक कधी सरकारमध्ये येऊ शकत नाहीत, सरकार बनवू शकत नाहीत, आंदोलक होऊ शकत नाहीत, आंदोलन चालवू शकत नाहीत। म्हणून साथियो, आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला बहुजन मुक्ती पार्टीला मोठे दिवस येणार आहेत। हे मेश्राम साहेबांना काय MLA MP बनायचंय का? तुमच्या समोरच राष्ट्रीय अध्यक्षांचा फोन, म्हणजे राष्ट्रीय नेतृत्व केवळ मलाच फोन करत नाही, देशभरामध्ये संपर्क करत आहे। कदाचित माझ्याकडनं एखाद्या वेळेस राहून जातो फोन करायचा, साहेबांचा न चुकता फोन येतो। म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कोऑर्डिनेशन, कोऑपरेशन, कम्युनिकेशन असलं पाहिजे। शिवाजी महाराजांच्या एका पत्राचं मी उदाहरण सांगतो आणि मी थांबतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी खरे साहेब व्यंकोजी राजांना एक पत्र पाठवलेलं आहे। त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात, व्यंकोजी राजे, मी जी काय हे सरकार बनवलेले आहे, हे जे काय स्वराज्य प्राप्त केलेलं आहे, ते काय मी असंच प्राप्त केलेलं नाही, तर कुणाच्या भेटीला जाऊन, तर कुणाला भेटीला बोलावून मी हे स्वराज्य प्राप्त केलेलं आहे। म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? आई, भेटी गाठी घ्याव्या लागतील। ज्यांना राजनीतिक नेता व्हायचा आहे, तुमच्या विभागामध्ये एखादा PI आला, जावा खरे साहेब पुष्पगुच्छ घेऊन, इथं अनिल माने आलेत म्हणून त्यांना देऊ नका। तुमच्या तहसील कार्यालयामध्ये नवीन तलाट्या आपला तहसीलदार आलेला आहे, खरा स्वागत आहे। आणि बहुजन मुक्ती पार्टीला क्लास बेस्ड स्टाईलनं काम नाही करायचं, तर मास बेस्ड स्टाईलनं काम करायचं। मास आला तर वोट येणार, वोट आलं तर जनसमर्थन मिळणार, जनसमर्थन मिळालं तर रुलिंग मध्ये जाणार। त्याच्यामुळे आपल्याला हे कम्युनिकेशनचा जो गॅप आहे तो गॅप पडला नाही पाहिजे। गावागावामध्ये गेलं पाहिजे, शाखा ओपनिंग करा, बूथ पर्यंत जा, ज्याचा बूथ त्याचा MP, ज्याचा बूथ त्याचा MLA असतो, ज्याचा बूथ त्याचा नगरसेवक, ZP सदस्य, नगर परिषदेचा सदस्य, नगरपालिकेचा सदस्य। एकतर मीडियानं आपल्याला ब्लॅकआउट केलंय, आता जे आले होते ते पण गेले वाटतं।
अच्छा बर, हा चांगली गोष्ट आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करता. नाहीतर काय इलेक्ट्रॉनिक मीडियानं जे आहे आम्हाला ब्लॅकआउट करून टाकलेलं आहे. म्हणून साथियो, आपल्याला मीडियाच्या लोकांसोबत सुद्धा संपर्क वाढवायचा आहे. मोठ्या जे अधिकारी येतील त्यांच्याशी संपर्क वाढवायचा आहे. आपण गाव पातळीवरती आपलं संघटन, पार्टी संघटनेचा विस्तार करायचा आहे. आणि हे विस्तार यासाठी करायचा आहे की आपल्याला आंदोलन करायचं आहे. आता 2 आंदोलन आपल्या डोळ्यासमोर आलेले आहेत मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली. एक 9 एप्रिलला आपण जेलभर आंदोलन करत आहोत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये, आणि ओबीसीची जातीय आधारित जनगणना झाली पाहिजे याच्या समर्थनामध्ये करत आहोत. आणि 1 जुलैला सुद्धा आपण भारत बंद करत आहोत. भूतकाल में जिन लोगों ने भारत बंद का आंदोलन चलाया वही लोग आज सेंट्रल गवर्नमेंट चला रहे हैं. वर्तमान में हम भी मेश्राम साहब के नेतृत्व में भारत बंद का आंदोलन चला रहे हैं. निश्चित तौर पर बहुजनों की सेंट्रलाइज सरकार मेश्राम साहब के नेतृत्व में हम बनाएंगे. इतनी मैं बात रखता हूँ. मेरी बात आप लोगों ने ध्यान से सुनी, इसके लिए आभार, धन्यवाद. किसी का सवाल है तो पूछ लेना. कोणाचा प्रश्न